नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना इथे मी बनवलेली आहे पोपटीच्या दाण्यापासून इथे छानपैकी उसळ बनवलेला आहे. तर इकडे ना आमच्याकडे याला उसळ किंवा घुगऱ्या असं पण म्हणतात आणि याला वालकटसुद्धा म्हणतात. तर इथे मी वालकटीपासून बनवलेले आहेत मस्त छान असे घुगऱ्या. तर चला तर मग जास्त वेळ न गमवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी ना मी इथे घेतलेले आहे 1 वाटी इतके वालकट म्हणजे पोपटीचे दाणे. तर इथे छान असे मी रात्रभर भिजत घातलेले होते. तर आता नाही छान असे भिजलेले आहेत. तर याला ना आता आपण कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या होऊ देऊया आणि मग नंतर छान असे शिजले की मग नंतर त्याला आपण फोडणी घालूया. तर इथे ना आता मी कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या होऊ देते. म्हणजे जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही आपल्याला, कारण जास्त शिट्ट्या झाल्या तर मग ते खूप जास्त असे शिजून जातात. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर जास्त शिजलेले आवडत असेल तर तुम्ही जास्त शिट्ट्या होऊ द्या आणि जर कमी शिजलेले आवडत असेल तर तुम्ही कमी शिट्ट्या घाला इथे. तर मी इथे 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती होऊ देणार आहे आणि 1 शिट्टी इथे कमी गॅस करून बिलकुल मंद आचेवर करणार आहे. तर इथे छान प्रकारे असं शिजतात या. तर इथे मी टाकून दिलेले आहे. आता याच्यामध्ये आपण ना मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे पूर्ण मिळून. तर एका ग्लासमध्ये इतकं भरपूर आहे. आधी मी अर्धा ग्लास टाकलेला होता, तर आता अर्धा ग्लास टाकलेला आहे. तर आता ना हे छान व्यवस्थित लावून मी असं गॅसवरती ठेवून देणार आहे कुकर. तर आता ना तोपर्यंत आपण इथे 5 मिनिट वेट करूया. तर इथे ना छान प्रकारे म्हणजे जे वालकटीचे दाणे होते म्हणजेच घुगऱ्या किंवा उसळ म्हणा, तर ते ना इथे छान प्रकारे शिजलेले आहे. इथे मी 3च शिट्ट्या बरोबर काढून घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्या मी मोठ्या गॅसवरती केलेल्या आहे आणि 1 शिट्टी इथे मी कमी गॅसवरती बिलकुल मंद आचेवरती केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे असे छान प्रकारे हे वालकटीचे दाणे शिजलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तशाच पद्धतीने मी इथे शिजवून घेतलेला आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जर हार्ड आवडत असेल तर तुम्ही इथे कमी शिट्ट्या होऊ द्या. तर इथे पाणीसुद्धा मी बरोबर टाकलेलं होतं आणि पाणीसुद्धा व्यवस्थित झालेलं होतं. तर आता ना इथे मसाल्याची तयारी करून घेऊया आपण. तर मसाल्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं. अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सोबतच इथे कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं इथे मी आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता, 1 कांदा, अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे, 1.5 चम्मच इथे धने घेतलेले आहे आणि 15-16 इतक्या मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आता ना हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर सगळ्यात आधी ना मी इथे खोबरं भाजून घेते. खोबरं छान भाजून झालं की मग नंतर आपण ते काढून घेऊया आणि मग नंतर इथे धने वगैरे छान असं भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे खोबरं छान प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे. तर खोबऱ्याला मी असंच भाजलेलं आहे, म्हणजे तव्यावरती भाजलेलं आहे. तर तव्यावरती छान भाजून मी असं त्याला जास्त असं भाजलेलं नाही आहे, पण थोडं बहुत इथे कुठे कुठे काळं झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी इथे धने आणि जिऱ्याचं जे होतं ते सुद्धा इथे मी भाजून घेत आहे. तर याला तेल न टाकता भाजायचं आहे, तर मी ते तेल न टाकता भाजत आहे. छान 2च मिनिट याला मी असं छान भाजून घेते आणि मग नंतर यालासुद्धा मी काढून घेते. तर इथे माझे धने आणि जिरे भाजून झालेले आहे. तर आता ना इथे मी धने आणि जिरे काढून घेतलेले आहे. आता सोबतच इथे मी कांदा घेतलेला आहे. कांद्यालासुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत मी भाजून घेणार आहे आणि थोडंसं याच्यामध्ये मी तेल पण ॲड करणार आहे. तर इथे ना ताव्यावरती आपल्याला भाजायचं असेल तर तेल टाकूनच भाजावं लागतं आणि जर तुम्ही असं भाजत असाल तर बिना तेलानंही आपल्याला याला भाजता येतं. तर इथे ना मी असं तेल टाकूनच भाजत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कोणतेही मसाले ॲड करू शकता, पण याच्यामध्ये मी कोणतेही खडे मसाले किंवा गरम मसाले ॲड केलेले नाही आहेत. तर इथे ना कांदासुद्धा छान असा भाजून झालेला होता. तर आता ना हे खोबरं आणि जे आपलं धने आणि जिरे होते तर ते इथे थंड झालेले होते. तर मी ना छान आता इथं मिक्सरला लावून घेते आणि खूप असं आपल्याला बारीक करायचं नाही, असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे त्याला. तर तुम्ही इथे बघत असाल, मी दाखवते तुम्हाला, बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही, मी असं दाटसर असं वाटून घेतलेलं आहे. तर आता ना त्याच्यामध्ये कढीपत्ता, आलं आणि लसूण टाकलेला आहे. आता सोबतच इथे मी परतलेला कांदासुद्धा याच्यामध्ये टाकून देत आहे. आता थोडंसं ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकायचं विसरले होते, तर आता कोथिंबीरसुद्धा मी इथे टाकलेली आहे. तर आता ना याच्यामध्ये आपल्याला जसं जसं पाणी लागते, खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकत जाऊन आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी टाकून याला लावायचं नाही, खूप असं पातळ नाही करायचं आहे, घट्ट असं ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी गरजेप्रमाणे इथे पाणी टाकून लावलेलं आहे. तर खूप असं पाणीसुद्धा नाही दिसतं आणि दाट असं छान असं दाटसर आणि त्याचे छोटे छोटे कण दिसत असेल तुम्हाला, तशा
पद्धतीने मी इथे मसाला लावून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही मसाला लावून घ्या, पण असा मसाला जर तुम्ही लावलात म्हणजे दाटसर, तर खायला खूप चविष्ट लागतो आणि प्रत्येक भाजीमध्ये जर तुम्ही हा मसाला टाकाल तर खूप छान चविष्ट आणि बघायलासुद्धा छान असं भाजी खूप व्यवस्थित छान दिसते. तर इथे ना मी आता फोडणीची तयारी करत आहे. फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो आणि इथे कांदा घेतलेला आहे. तर आता ना तेल मी आधीच तापायला ठेवलेलं होतं. तर इथे ना मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान फुटली की मग नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा छान मी इथे गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता छान असा फुटला म्हणजे तडतड करतो ना कढीपत्ता, तसा छान तडतडला की त्याच्यामध्ये आपण इथे मसाला टाकूया. तर मसालासुद्धा इथे मी कमसे कम मी इथे 3 चम्मच इतका मसाला टाकलेला आहे. आपला जो स्पून असतो त्या स्पूनने मी इथे 3 चम्मच इतका मसाला टाकलेला आहे. आता यालासुद्धा 2 मिनिट आपण इकडे तिकडे हलवून घेऊ. छान असं परतून झालं की मग नंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. तर टोमॅटोलासुद्धा इथे 2 मिनिट हलवून घेऊ आपण आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपले मसाले. तर मसालेसुद्धा मी याच्यामध्ये कोणते दुसरे इन्ग्रेडियंट्स नाही, तर आपले जे बेसिक मसाले आहेत तेच ॲड करणार आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये, फक्त तिखट पावडर 2 चमचे इतके मी तिखट पावडर टाकलेले आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच इथे छोट्या चमचनी अर्धा चम्मच इतके हळद आहे. तर यालासुद्धा मी छान व्यवस्थित परतून घेते. याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही मसाले टाका. मी माझ्या गरजेप्रमाणे, माझ्या आवडीप्रमाणे मी याच्यात मसाले ॲड केलेले आहे. मिक्सर जे होतं ते मिक्सरला थोडंसं धुवून त्याच्यातलंच पाणी मी या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर त्याच्याने छान टमाटरसुद्धा सॉफ्ट होते आणि जो मसाला मिक्सरला लागलेला होता तोसुद्धा इथे वेस्ट जात नाही. आता तुम्ही इथे बघत असाल छान असा मसाला इथे शिजलेला आहे. टमाटरसुद्धा छान इथे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता ना आपण याच्यामध्ये घुगऱ्या टाकून देऊया. याला छान व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग नंतर ना इथे आपल्या गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. तर मी आधी ना इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करत आहे आणि सगळ्यात आधी मी इथे आता मिक्स करून घेते आणि बघून घेते की पाणी याच्यामध्ये लागेल की नाही लागेल ते. तर आता ना इथे पुन्हा आणखी मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. तर आता हे बरोबर आहे. तर एवढं पाणी ठीक आहे आणि ग्रेव्हीसुद्धा एवढीच ठीक आहे. तर तुमच्या गरजेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल, दाट हवी असेल या पातळ हवी असेल, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे 5 मिनिट झालेले आहे. छान मी असंच ठेवून दिलेलं होतं आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. ग्रेव्ही छान अशी खडखडून शिजलेली आहे. तर याच्यामध्ये आता मी सांबार टाकत आहे. सांबार टाकून छान याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला किंवा गोडा मसालासुद्धा ॲड करू शकता. तर आता ना इथे आपली ही भाजी जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे. म्हणजे घुगऱ्या किंवा उसळ हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर आता ना मी तुम्हाला इथे प्लेटमध्ये काढून दाखवते. तर तुम्ही बघत असाल इथे ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त झालेली आहे आणि तेलसुद्धा खूप छान इथे उमटलेलं आहे. सोबतच तुम्ही इथे भातासोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.